आता आम्ही चाललोय फिरायला. अननोन लोकेशन आहे, मला पण माहित नाही कुठं लोकेशन आहे. आता पेट्रोल टाकतो आणि नंतर सांगतो कुठं जाणार आहे. पेट्रोल पंपावर आहे सॅम कॅब्स. किती पेट्रोल टाकी फुल एवढं लागत नाही, 400-500 रुपये बासच. तर आता गाडीत पेट्रोल टाकले. विषय असा झाला की काल रात्री मी शूटवरनं रात्री 2 वाजता आले आणि घरात काय सांगितलं होतं फिरायला जाणार आहे म्हणून. आणि सकाळी डायरेक्ट उठलो, आंघोळ बिंघोळ गेले आणि पप्पांना सांगितलं पप्पा फिरायला जाते. अक्षरशः घरातले मला बोलणं सोडून दिली. मला शनिवार रविवार आला की घरातले म्हणतात वेगळं कुठं तर प्लॅनिंग असते, त्यामुळे घरातले बोलणं सोडून दिले. घरातले मला म्हणतात तू इंजिनिअरिंग केला आहेस आणि बघत जाऊया सोशल मीडियातच पडलेला असतोस, काय आता करायचं आपण काहीतरी वेगळं. आता जाऊया आपले मित्र. आपल्याला आता इथनं जायचं आहे कुन्नूरमध्ये. कुन्नूरमधनं आपल्याला जायचं निप्पाणीतनं मग जायचं आपल्या लोकेशनला. पावसाळा आहे म्हणून आम्ही फिरायला चाललेलो आणि पाऊस कुठे नाहीच आहे, कडक ऊन पडली काय ऊन पडली. तर आता आम्ही आले पट्टणकडूलच्या बिरदेव मंदिरात. आता आम्ही इथनं दर्शन घेणार बिरदेवाचं आणि मग पुढचं ट्रॅव्हलिंग चालू करणार आहे. तर गाईज बघा मंदिर. मग पुढे जाऊया. कमिंग सून ऑन यूट्यूब लवकरच. आता यो सॅमचा व्लॉग यूट्यूबला पण पडणार आणि इंस्टाला पण पडणार. इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे. जांभोलीला आहे. रामदर्शन घेतले. देवधर्म करा काय. तर आता आम्ही दर्शन घेतले. आता वेळ काय असा झालेला नाही की नाही, कारण आपण आम्हीच थोडं लवकर निघलोय. ते काय अजून बाहेर निघायला नाहीत. जातो बघूया पुढं काय काय झाले. दर्शन घेतले मस्त वगैरे. का ट्रॅव्हलिंग सुरुवात करताना देवाचं दर्शन घेतले कसं जरा एकदम मस्त वाटते. कारण मी मागच्या वेळी पण बाळूमामांच्या ह्यानं एंड गेलता. असलं रिचेस वाटलेले आहेत माझ्या अकाउंटचे. ढीग क्लायमेट तर असलं झाले की नाही काय. सकाळी क्लायमेट बघा तुम्हाला दाखवतो. मला क्लिप मिळाला. लॅक मारायला आता आम्ही आलोय. मी ज्या रस्त्यातनं कामाला जायत होतो त्या रस्त्याला आलोय. 6 महिन्यापूर्वी मी इथनं जायचो. जरा व्ह्यू दाखव पुढे तारे. रात्री जायचो एकटा जायचो आणि सेकंड शिफ्ट करून एकटा यायचो एकीला. रात्री 12 वाजता आणि पाऊस तर पडलेला असायचा. असला की असला 3rd क्लास रस्ता येऊ. पाऊस पडलेला असायचं, पाणी पिणी साठलं असायचं इथं ढीगभर. त्यातनं जायचो एक 6 महिन्यापूर्वी. आता आम्ही किर्लोस्करमधनं रिझाईन टाकले, त्यामुळं जाऊन दे. आता मला माझी कंपनी पण दाखवतो पुढं. आणि लई जण मला असं विचारतात की तुझ्या घरातली तुला सपोर्ट करतात काय, तू एवढं बाहेर फिरतोस, असं करतोस तसं करतोस. मग सांगू काय, मला माझं इन्स्ट्रुमेंट घ्यायला आमचा पप्पा सजेस्ट करतात मला काय घे. मी 13 घेणार होतो 13 आणि आमच्या पप्पाने मला सांगितलं नको त्याच्या पुढचा घे. मग मी EMI वर घ्यायला गेलो फोन आणि पप्पा म्हटलेत कशाला EMI करायला, तुझं 10-12 हजार रुपये एक्स्ट्रा जाणार. मग मला काय आता पप्पा पैसे द्यालतात. मग पप्पांना सांगितलं की तू द्या म्हणलं मला पैसे, मी घेतो तुम्हाला फोन. पप्पाने फोन ते पैसे दिलेत. मग मी 14 Pro घेतला आणि आता उद्या पप्पांना द्यायचं होतं आधीच पैसे, पण आपण जरा पैसे बाहेर इन्स्ट्रुमेंट घेतलेत आणि थोडं, त्यामुळे पैसे काय दिलेलं नाहीत. पप्पांना उद्या 2 दिवसात सगळे पैसे द्यायचे एंड. आणि मला गिम्बल घेताना पण आमच्या पप्पांनी सजेस्ट घेतलेला. मॉडेल कोणता आहे, टॉप रेट कुठला आहे, पप्पा आमचं यूट्यूबला बघून मला सांगितलेलं घेताना DJIचा घे, कारण माझ्याकडे आधी होता तो मोजा मिनीचा होता आणि मला आता पप्पांनी सांगितलं की घेताना DJIचा घे. DJI माझा 7 एक होता आणि नंतर आलेला 7P. मग पप्पाने म्हणजे 7P घे, मग 7P घेतला. तसा करतात सपोर्ट, पण असं हिंडायला गेल्यावर जरा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. काय करायचं, असून दे. अंधारात एवढं आहे इमॅजिन करा
जरा इमॅजिन करा, अंधार असतो इथं पूर्ण रात्री 12, माझं शिफ्ट सुटायची 12 वाजता आणि रात्री 12 वाजता येताना इथं असला अंधार असायचा मी कानात पडस घालून यायचो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, हनुमान चालीसा कानात, इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ घरी. आम्ही आलोय माझ्या जुन्या कंपनीपाशी, किर्लोस्कर बशी. बघा आता कोण भेटते का आपल्याला, नाही भेटलं तर जायचं. मी तुम्हाला माझी कंपनी दाखवतो कशी होती. इकडे पडला टर्न घेतो काय आणि मी तुम्हाला कंपनी दाखवतो. आम्हाला दाखवावं लागेल तो बसली कुठे तरी. आता काकीला उडवला असं केला उडवला असता. तर बघा माझी कंपनी या साईडची पण तुमची आमची नव, मी तर कामाला होतो. सॉरी इथे होते जॉबसाठी. आणि माझ्या लाईफमधला मी पहिला इंटरव्ह्यू दिला होता. पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये जॉबला सिलेक्ट झालो होतो. आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस आला त्यात दिला होता. सोडलो बास, 1 वर्ष केलं बास. लई रोजगार करायचा नाही कोणाकडे, बिझनेस माइंडेड पाहिजे. आता आपण सध्या आहे 5 स्टार MIDC. तर आता आम्हाला पुढचं गाव ॲक्च्युली कुठं आहे माहीत नाही, त्यामुळे आम्ही आता थांबतो. आम्ही लोकेशन बघून जातो कुठं जायचं आहे ते, आणि नंतर लगेच परत येतो. थांबा आलो. तर आता आम्ही आलो आहे मांगूरमध्ये आणि आपल्याला इथं जरा पुढं जायला लागणार आहे कुन्नूर रोडला. आपलं मित्र तिथे येऊन थांबणार आहे. मित्रानं घरात खोटं बोललाय त्यामुळे आता आम्ही घरात जाऊ शकत नाही. काय सांगितलं सांग बघू जरा. घरात सांगितलं साहेबाच्या लग्नाला झालंय. आमच्या साहेबाला आहेत 2 पोरं. म्हणजे आम्ही ज्या किर्लोस्करमध्ये आधी होतो त्या साहेबाला आहेत 2 पोरं. आणि ते सांगायला साहेबाचं लग्न आहे का मोबाईल आहे. खोटं बोल कर, रिटून बोल. ले अवघडच होतं बाबा. आता पर्याय नाही. आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर तेवढ्याच किंमत करायच पाहिजे घरात. मी बाहेर जाताना खोटं बोलत नाही, फिरायला जाताना तेवढं खोटं बोलत नाही. मी आज सांगितलं अगर घरात खरं सांगितले मी. कुठं तर गेलो काय तर कांड झाला म्हणजे घरात बोंबल दिली, त्यामुळे खरं सांगायचं. नाहीतर बोंबामध्ये अगोदर काय तर पिक्चर झाला म्हणजे की नाही, खरं सांगून शिव्या खाल्ल्याला परवडतात. खोटं सांगून काय ना आले घरातनं बाहेर काढतील. भाकरी देतोय दीपी बंद होईल. कुन्नूर रोड. थँक्यू. माझा मित्र मला लय दिवसाने भेटणार आहे आणि मी माझ्या मित्राच्या गावात आलोय. तर आपला भाऊ शिवा कामते, किंग ऑफ मांगूर. काय भाऊ फिरायला जाताना असं कोण जाते काय? लग्नाला चाललाय. साहेबाचं लग्न. तो लग्नाला चाललाय. चला की जाऊया आपण. ही जर्सी होय. काल रात्री 2 वाजता आले आम्ही दोघं शूटवरनं. दोघं गेलो काय? मग लोळाल तो काल शिफ्ट मध्ये असली झोवाल ती. झोपलेलो बाबा, त्यांचं क्लायंटचं जेवण तिथंच जेवलो. तर आता आम्ही शिवाला घेतलोय. आता आम्ही चाललोय कुन्नूरमध्ये सौरभला घ्यायला. आता असा विषय झाला की सगळी घरात बोलवाल्यात, तो कोणाच्या घरात जाऊ शकत नाही कारण ही सगळी नवीन कपडे घालून बाहेर पडल्यात आणि मी जर्सी घातल्या आणि असं आली. आता जाणार कसं त्यांच्या घरात सांगा, त्यामुळे आता बाहेर थांबायला लागणार आहे मला. तर चला जागा आपण सौरभजवळ जाऊन भेटूया तुम्हाला. आता आम्ही इथं अर्धा तास झाले आणि ते सध्या अजून आंघोळ करायचं आवडतं. जायचं कधी धबधब बंद करायला जाणार आहे आम्ही तिथं. आता व्हिडिओ पण बघा, याला पूर्वी बघायला नाही सगळं आवरून आलाय. आणि चप्पल 2015. आता आम्ही आले आडीत. या आडीचं प्रसिद्ध असं देऊळ आहे वर बघा. अजून आपल्याला माफ करा आणि आलं काय परत आणि कधीतरी येतो तुमच्याकडे बोलावा आणायचं. आता आम्ही एक स्टॉप घेतलाय. आता आम्ही चहा पिणार मस्तपैकी. सलगराम बुतुल्लेला आले चहा पिणार आणि इथनं पुढे डायरेक्ट स्टॉप असणार आमच्या जावेदाच्या घरात. आता आम्ही आलोय बस्तोडे पाटलाला आणि नितीन यायचं म्हणून थांबले. आणि आपली इथं कॉलेजमधली पण मित्र राहतात भरपूर. त्यांचा फोन आला आहे मला भेटायला ये म्हणून. पण आता आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे भावांनो मी काय तुम्हाला भेटू शकत नाही. जर टाईम भेटला येताना तर तुम्हाला मी 100% भेटेन. सॉरी. हे बघा आपला मित्र परिवार. नितीन म्हणाला माझा व्हिडिओ घ्यायला लागते. इनी पाटील आहे त्यांच्या एरियात आले म्हणून त्यांचा व्हिडिओ घ्यायला लागतोय. तर बघू आता. जर जाता जाता परत सुशांतला भेटायचं आपल्याला. सुशांत आता काय तर कामात आहे. येताना सुशांतला भेटूया. आले इथं भेटायला. लय दिवसांना भाऊ आपल्याला नित्या भेटलाय. या 4-5 महिने झाले मी यांना सोडून गेले.
आपला हुकमी एक्का आणि आमच्या कंपनीचा हुकमी एक्का जावेद भाई यांना भेटलेला आहे. यांचं प्रमोशन झाले आणि पार्टी असणार संध्याकाळी. आणि थोड्या दिवसानं साहेब पदावर आहेत. पुन्हा मी किर्लोस्करला जाण्याची शक्यता आहे यांच्यामुळे. आहे पण माझी इच्छा नाही आता तिथं जायची. तुम्ही गद्दारी केला असा आकाशाला बोलवलं नाही सा. अरे मोबाईल बंद झाला मोबाईल बंद झाला. सौरभ हे आमच्या अवधुड्डी काय बोलून झाल्यात. नितीननं ड्रेस कसला घातलाय बघा. लिंबू लिंबू लिंबू. आपला भाऊ इंस्टाग्राम वर स्ट्रगल करायले. सोडून गेले भाऊ मला. भावाला सोडून गेले. आला भाई परत वापस. बघा हिने कपडे घालत चड्ड्या. तर आता आमचा नाश्ता बिष्टा करून झालाय. तर आता आम्ही जाणार पुढं. सगळे मेंबर आल्यात. आता कोण शिल्लक नाही घेणार सगळ्यांना जाणार. आता यांचं आणि काय तर पुढे प्लॅनिंग आहे. लय वेळ झाला राव यांचं असल्या प्लॅनिंगमुळे नाही काय आमचं सक्सेस होत नाही. डाव कंटेस्ट आता आपल्या दर्शन घ्यायचं प्लॅन होते काय नाही. प्लॅन झाला तर जाणार दर्शन घ्यायला. नाहीतर आम्ही डायरेक्ट जाणार. ॲक्च्युली लय वेळ झाला आहे त्यामुळं मे बी कोण थांबणार नाही असं मला वाटतंय. आता आम्ही आले आदमापुरात. बघा दर्शन करायचं काय प्लॅन होणार नाही मला तर वाटतं. त्यापेक्षा भारी तुम्हाला वरूनच मंदिराचं दर्शन करतो आम्ही. ट्रॅफिक जो असेल ट्रॅफिक फुल आहे काही. ट्रॅफिकमध्ये अडकलोय थोडं. आता यांनी खालनं घालतात काय वरनं गेलीत. चल वरनं जाऊया आपण. आपल्याला मंदिर दाखवायचं. मंदिर दाखवतो तुम्हाला काय. एक मिनटं. असं वाटायला आता पाऊस येणार आहे जोरात. ज्या वातावरणासाठी आम्ही क्रेव्ह करत होतो ते वातावरण सध्या झाले. आणि विषयाचा झाला की मी आता जिथं नाश्त्याला थांबलेलो होतो तिथं मी रेनकोट ठेवलाय. अरे खरं पॅकेट घातलाय आपण. नाही बरोबर आहे. बॅगेत घातलाय. आय हॅव हार्ड मेमरी ब्रो. सो गाईज आता आपण इथून जाऊया. पावसाच्या येण्याची शक्यता जास्त आहे. पाऊस आला तर भारीच. कारण हेच वातावरण पावसाचं वातावरण पाहिजे. त्याशिवाय मज्जा नाही. उन्हात किती उन्हात करणार. आता पाऊस पाहिजे थोडा. आता आपल्याला इथं सुशांत भेटायला येणार आहे. पण मी जर आता त्या सुशांतला भेटायला थांबलो तर मला इथे जर म्हणतील तर सुशांत भावा मी तुला येताना भेटतो. 100% भेटणार तुला. फक्त तू फ्री असलाच पाहिजेस. तुला 100% भेटणार. पाऊस आलाय काय फायनली पाऊस आलाय. आता भिजायला चालू होणार आहे. सो गाईज आता आपण पुढे भेटूया. अजून खूप ट्विस्ट आहेत ब्लॉगमध्ये. या लेट्स गो. आमचं जावेद लय तापले. आता त्याला गार करायसाठी काहीतरी विषय करायला लागला. त्याला गार करायसाठी इथं नाही आम्हाला वेगळीकडे जायला लागणार आहे. काय करायला लागणार बाबा. सो गाईज आपल्यासोबत भरपूर मेंबर ऍड झाल्यात. तर बघू आपल्यासोबत किती कंटिन्यू राहतात ती. जर ती आपल्यासोबत कंटिन्यू राहिली तर बघण्यासारखा व्लॉग असणार आहे भाई. आमची कोडी ब्रो बेलगाम. विषय झालाय की कर्नाटकातून मेंबर आलेले आहे. ट्रॅफिक जाम झालं आता आपल्यामुळे ट्रॉफिक जाम झालं बाबा. नुसता कॅमेरावर काढल्यावर ट्रॉफिक जाम झालं भाई. आणि सो गाईज ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक फुल आहे इथे. गाईज ट्रॉफिक एवढं फुल आहे ना तरी पण आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे एवढं आहे की नाही. एन्जॉय होणार आहे का आपला काय. 2000चा मारला. 2000 मारला. भरायची नाही कशाचा टिबलचा 1000 बसतोय. लायसन होतं मला. 2000 कसं काय मारला. 1000 बसतोय रे. असा विषय झालाय की नाही. इथं पब्लिकली असल्यामुळं गाडी इथंच लावल्या. पुढं भरपूर ट्रॉफिक आहे त्यामुळं गाड्या आता आम्ही इथंच लावल्या. ट्राय काय होते का इथून पुढं अजून किती बघूया. काय घेऊन जाऊया गाड्या आपण वर. नको गाडी सगळी वर गेल्यात रे. गाड्या इथेच लावल्यात चल गाड्या सगळ्यांनी. तर वी आर ऑन हायकिंग. इथलं ॲडव्हेंचर चालू झालं आमचं. चाललंय आम्ही आमच्या मित्रांपाशी. इथं का नाही भाई 50% लोक कपलसोबत आल्यात. 50%. आणि आमचं नशीब बघा. गांडू नशीब आहे भाई. पहिनीना व्लॉग टाकणार. तिकीट काढले आणि आता आम्हीच चाललोय. बघू कुणाचा वशिला आमचा कुठे चालत नाही बाई. ढकलालायस काय रे. भेटले तिकीट आम्हाला. जाम करायला थांबा. जाम करूया म्हटलाय.
मग इथं नाही की पुढं जाम ब्रेड कुठे आहे ब्रेड कुठे आहे जाम मला का धरलाय ट्रॅफिक जाम करायचं चल लवकर अकाउंटसाठी खूप स्ट्रगल करतात. प्लीज बाय सपोर्ट करा. सपोर्ट माय फॉलोअर्स. मी पण काय मोठा कंटेंट क्रिएटर नाही हाला काय कर मोठा आहे. पण सपोर्ट करा. तिथं लोकेशन दिले त्या ट्रॅकनुसार आम्ही जाणार आहे. असा विषय झाला की माझी पूर्ण बॅटरी डेड होत आले. तर बघू आपण कितीपर्यंत चालतं. माझा पॉवर बँक आहे पण त्यात फक्त 1% चार्जिंग आहे. गाईज पब्लिक एवढे आले ना वरनं महाप्रसाद असलेले फील आले मला. अरे बॉडीगार्डला बोलवायला घालवायचं हे चल रावडी. सपले बाई. चल रे चल. भाई परत यांच्यासोबत सॉरी मी ते येणार मला कॉन्टेंट भेटतोय. परत यांच्यासोबत ट्रॅकला मी कुठे येऊ शकत नाही. तर गाईज तुम्ही कमेंट करा की यांच्यासोबत पोर्तुगाल जोपर्यंत बाहेर पडली तेव्हा एकच वाक्य आहे माझ्या मनात चंडीगड चंडीगड चंडीगड. हे नको चला. कर्नाटक K22. तर काय जी चिकोडीमधून आल्यात मला आता दुसऱ्यांदा कोल्हापूर. ओके तर काहीच मला आता दुसऱ्यांदा चिकोडीचे मेंबर भेटलेत. आता मगाशी माझ्यासोबत ते ट्रॅव्हल करत होते पण थोड्या वेळानंतर त्यांनी ट्रॉफिकमुळे माझ्यासोबत कॉन्टेंट तुटला. पण आता बघू काय भेटते. यांना काय पाहिजे कन्नडमध्ये बोल. काही जणी ते इंग्लिश मोठं बोलत आहेत. बाबा इंग्लंड नाही आहे महाराष्ट्र आहे. अजून इथे इंग्लिश बोलून मोठापणा दाखवतोस. तू कधीच वर जाऊ शकत नाहीस बाबा इथे इंग्लिश बोलून. मराठी कंटेंट आहे इथं बाबा. बांधिलकी श्रीमान लेजंडचे फॅन्स आहे भाई आम्ही. अजून एकदा भेटलाय बघू. अजून मला भरपूर लोक भेटलेत. हा पण भेटलाय. कसा आहेस? काम चाललंय ना. चल भेटू परत. फायनली लोकेशनला आलोय आणि आम्हाला फर्स्ट टाइम एक धबधबा भेटलाय. तुम्हाला दाखवतो स्टे कंटिन्यू. तुम्हाला दाखवतो मी आता धबधबाचा व्ह्यू. गर्दी बघायची आहे तुम्हाला. गर्दी बघायची आहे. हे बघा. आय एम फ्रॉम मुंबई. Okay, guys. I'm from Kolhapur, bro. Where are you from? हा इचलकरंजी कोल्हापूर. सगळे खाली आहेत. आता आम्ही वर जाणार. वर टॉपला काय आहे धबधबाच्या टॉपला चाललोय आम्ही. काय करू म्हणजे सध्या बाहुबली चालू आहे. जायला परवानगी नाही आहे वर तरी पण आम्ही जाणार. खाली काटा असले आहेत पण पायात चप्पल पण नाहीत बघा. तर आम्ही वर जाणारच. बघू आता काय होतं. 2 मिनिटं राज वेट कर. तर भावानं आपण धबधबाच्या एकदम टॉपला आलोय. केवढ्या खाली पोरात दाखवतो. आपल्यासाठी बाईक थांबली. आता आम्ही आले 4थ्या धबधब्याला. कंडिशन भावानं सपल्या एवढी गर्दी आहे की नाही त्यामुळं काय करण्याची इच्छा नाही. काय एन्जॉय करायला भेटेल झाला आहे. लय गर्दी आहे तरी पण तुम्ही राहा कंटिन्यू. बघू आपण काय करायला भेटते का आपल्याला. शावरचं पाणी बघणार आहे का? शावरचं पाणी
आता आपल्याला यश भेटला इथं आणि हर्ष पण आलाय म्हणून इथं. बघू आपण हर्षला भेटू. कुठे आहे हर्षा? तर आता हिने जाणार आहे सगळी वेगळीकडं आणि आता मी आणि राज कमलेश जाणार आहे कोल्हापूरकडनं. तर बाय 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 बाय. काय जाता आपण इथं जायचं. जाना है तो जाना. मग काय सांगितलेलं की जाता जाता मी सुशांतला भेटणार आणि बायनाने डायरेक्ट सुशांत मला भेटायला आले. बायनाने सुशांतला भेटलोय. आता जातो. बास एंड झालाय माझ्या व्लॉगचा. आता लास्ट सुशांत तेवढं भेटायचं राहिलेलं. भेटले सुशाला. जातो आम्ही. बाय बाय. आता केले